तर या ठिकाणी 5 असं डिपॉझिट या साईडला सुद्धा बोनस ऑफ असणार आहे। पहा ज्या खेळाडूने मगाचपासून संघाची संपूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावरती घेतले, वाह सुंदर, गुड्डूला सुद्धा कळालं नाहीये, मारायचा होता एक आणि मारला दुसरा। आता मात्र अनिकेत थर्ड रेड, आता मात्र अनिकेतसाठी बोनस ऑन असणार आहे। गुणफलक 6-7 मैदान क्रमांक 1 वरती अतिशय चुरशीची लढत, एका बाजूला तरणखोप संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला जय श्री गणेश वाशी संघ पाहायला मिळतो। चला मैदान क्रमांक 2 वरती हुज्जत करायची नाही, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, पंच निर्णय देतील। मैदान क्रमांक 1 वरचा सामना सुरू होतोय। पहा मैदान क्रमांकावरती 9-16 असा गुणफलक आहे, पाटण संघाकडे आघाडी आहे, ती मोडण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ निश्चित करणार। मैदान क्रमांक 2 वरती सामना संपला, शेवटची 5 मिनिटे, तर मैदान क्रमांक 2 वरती सेकंड कॉल। मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना थर्ड आणि फायनल कॉल, तलागर विरुद्ध खारीकपाडा। तर मैदान क्रमांक 1 वरती सेकंड कॉल, जय बजरंग रोहा विरुद्ध अक्का देवी बोरी। आपल्यासाठी सॉरी पहिला पुकार सुंदर। पहा ज्या वेळेला अनिकेत स्पर्धेची पहिली चढाई केली त्याच पद्धतीने बाद झाला आणि आता सुद्धा त्याच पद्धतीने बाद होताना पाहायला मिळतोय। तुम्ही एक चूक करा, परंतु एक चूक वारंवार करू नका, हे सातत्यानं प्रत्येक संघाचा संघनायक सातत्याने सांगत असतो। त्याच्यामुळे अनिकेत याला तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। गुणफलक मैदान क्रमांक वरती श्री गणेश वासी 9, तरणखोप संघ 9। 9-9 असा गुणफलक मैदान क्रमांक 1 वरती पाहायला मिळतोय। आता मात्र सुपर टॅकल ऑन असणार आहे, तरणखोप संघाचा हा भरभक्कम शरीर यष्टीचा खेळाडू पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण होईल का, अडवलं जाईल का, उचललं जाईल का, हे मात्र आता पाहावं लागेल। गुणफलक 9-9। मैदान क्रमांक 1 चा गुणफलक मध्यंतरापर्यंत श्री गणेश वाशी संघ 9, तर तरणखोप संघ सुद्धा 9। मध्यांतपर्यंत दोन्ही संघ समसमान गुणांवरती आहेत। नऊ 9 असा गुणफलक या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मैदान क्रमांक 1 कडे आपण गुणफलक पाहिलं तर 9-9, तर मैदान क्रमांक 2 वरती 10 आणि 17 7 गुणाची आघाडी पाटणची संघाकडे आहे। चला सामन्याला होते सुरुवात, पहिली चढाई तरणखोप संघाकडून सुपर टॅकल ऑन असणार आहे वाशी संघाकडे। सुपर टॅकल करण्याची नामी संधी श्री गणेश वाशी संघाकडे। आता मात्र
चला माझ्या क्रमांक एक सुरू करून घ्यायचा. आता मात्र प्रणित रटाडेला चढाव्या कराव्या लागतील. प्रणित रटाडेला डावफेज आखावे लागतील. संघ मात्र अडचणीत आहे. अडचणीत असताना प्रणित रटाडे सातत्यानं संघासाठी तारणहार राहिलाय. मैदान क्रमांक 2 वरती धुभाषण करून किती गुणाची कमाई. सिंगल पॉइंट. पाटणचाही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. लाईनमन डिसिजन देतील. लाईनमन चला लाईनमन डिसिजन देतील. बाकी इतर कोणी बोलू नये. लाईनमन डिसिजन देतील. या ठिकाणी पहिला लोणाचा बोजा पहा. वाशी संघ आता कमबॅक करावा लागेल. अनिकेत रटाडेला रणनीती आखावी लागेल. प्रणित रटाडेला भारदस्त चतुरस्र चढाई कराव्या लागतील आणि अर्थातच परेश मगर याला योग्य रणनीती आखावी लागेल. जर या स्पर्धेच्या प्रतियोगितेमध्ये आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर या ठिकाणी रणनीती आखावी लागेल. क्रीडांगण नंबर 2 वर 12-22 पाटणसई संघाचा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढतोय. पाटणसई 22 तर सारसुली संघ 12. 10 गुणांची आघाडी पाहायला मिळते. सारसोली संघ आपण श्रीराम गडप संघाला हरवले हो. त्याच्यामुळे तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. कमबॅक होऊ शकतो. एवढी धमक आणि चमक तुमच्या युवा खेळाडूंकडे आहे. लाईनमॅन तुम्हाला विनंती आहे. अतिशय महत्वाची स्पर्धेला आता सुरुवात झालेली आहे. जरी आपण आपल्या डोळ्यावर पाणी मारलं तरी चालेल. कारण हे युद्ध भयंकर आहे. हे युद्ध थांबणार नाही. कारण प्रत्येक जण आता बक्षिसासाठी वाटचाल करेल. त्यामुळे अतिशय महत्वाचे सामने चालू आहे. विनंती करतोय पाहिजे तर आयोजकांना विनंती आहे त्यांची चायची व्यवस्था करा. अतिशय महत्वाची स्पर्धा आहे. चुकीला माफी नाही. मी पुन्हा सांगतोय कारण अतिशय महत्वाची स्पर्धा. लाईनमॅन तुमच्यावर आता पूर्ण स्पर्धा अवलंबून असेल. म्हणून व्यवस्थित राहा. आपले मोबाईल्स वगैरे बंद ठेवा. आणि आता मात्र यशस्वी चढाई 2 गुण प्राप्त करतोय श्री गणेश बाशी रोहा. प्रत्येक चढाया प्रत्येक लढाया ह्या अशाच होतील. आता कोणताच सामना एकतर्फी होणार नाही. पुढचे सामने सुद्धा त्या ताकदीचे. जय बजरंग रोहा अकादमी बोरी क्रीडांगण नंबर 1 वर आपला अंतिम पुकार. काही मिनिटाचा कालावधी बाकी. तर क्रीडांगण नंबर 2 वर तलाघर विरुद्ध खारीकवाडा आपणासाठी दुसरा पुकार. अर्थात अंतिम पुकार आपण जयतर आणि अंतिम पुकार. क्रीडांगण नंबर 1 व 2 वर पाटण संघाचा विजयाचा ध्वज फडकलेला आहे. तुम्हाला शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. आपण जयत तयारीत राहायचं आहे. क्रीडांगण नंबर 2 साठी संजोग वर काहीसा धूल उडवली जाते. तर बघूया विजयाचा गुल्लाल कोण उधलेल. धन्यवाद. चला मैदान क्रमांक 2 कडे चला. आपल्याला अंतिम पुकार दिला होता. मैदान क्रमांक 2 कडे चला. तलागर खारीकवाडा. तलागर संघ आपल्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. मगाशी आपल्याला खूप पुकार दिले होते. त्याच्यामुळे आपली उपस्थिती पहिली असणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा चढायला निघालाय. संजोग नावाचा एक आविष्कार, अद्भुत आविष्कार चढाई करेल. एक चांगला खेळाडू जिल्ह्यासाठी तयार होतोय. मेहनत घ्यावीच लागेल या खेळाडूला. चढाई करतोय. पायाने गुण टिपण्याचा त्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त खेळ मैदानात अंगीकारला जाईल.
13-15, 15-13. रणनीती आखावी लागेल, व्यूहरचना करावी लागतील. डावपेच अतिशय जबरदस्त असतील. हल मी व्यासपीठावरती प्रशांत उर्फ बाला खैरे यांना विनंती का आपण व्यासपीठावरती यायचं. प्रशांत उर्फ बाला खैरे आपण व्यासपीठावरती यायचं. क्रीडांगण नंबर 2 वर विना विलंब चला तलागर विरुद्ध वादल खारीकवाडा. आपण चला लवकर लवकर याच आपले संघ हजर करायचे आहेत. मैदान क्रमांक 1 चा गुणफलक पहा. आम्ही रुपेश डाके आणि आम्ही स्वतः या ठिकाणी सुरुवातीपासून जो सामना रंगतदार होईल अशी वाट पाहतोय. मैदान क्रमांक 1 तो आता रंगतदार होताना पाहायला मिळतोय. 14-15 नाममात्र 1 गुणाची आघाडी ही तरंगोप संघाकडे आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. वादल खारीकवाडा संघ उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ तलाघर नवतरुण तलाघर. चला आपण सुद्धा या लवकर लवकर. समोरचा संघ उपस्थित झाला, आपण सुद्धा या. आता वेळ घेऊ नका, कारण जर पाहिलं तर रात्रीचे 2:15 वाजलेले अजूनपर्यंत दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली, म्हणजे यशाकडे प्रगतीपथावर आहे. तर निघा आलाय पुन्हा एकदा कबड्डीला साजेशी श्रेष्ठी लाभलेला नवतरुण तलाघर. सामनाधिकारी आपण सुद्धा चला रंग नंबर 2 वर पंच. चढाई करतोय संजोग पाटील. आता मात्र गुड्डू गुड्डू काय करेल मैदानाच्या आतमध्ये. नवतरुण तलागर संघ उपस्थित झालेला आहे. सामनाधिकारी क्रीडांगण नंबर 2 वर चला. आपणासाठी सुद्धा अंतिम पुकार असणार आहे. 14-17, 17-14 असा गुणफलक कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतोय. जोपर्यंत अनिकेत रटाटे मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत काय होऊ शकतो. अनिकेत रटाटे अनिकेत राठाडे, परेश मगर अनुभवी खेळाडू मैदानात आहे. काय रणनीती असेल, अजून वेळ बाकी आहे. अजून सामना काय होईल, गुणफलक किती वाढेल हे सांगणं आता मात्र कठीण जाईल आपणासाठी सुद्धा. तर मैदान क्रमांक 1 चा गुणफलक नाममात्र 3 गुणाची आघाडी. ही आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न अनिकेतला करावा लागेल. पाणी पाणी मारायचं ग्राउंडला. मैदान क्रमांक 2 अनिकेतची चढाई. सुंदर पहा चित्याचा वेग. अशा वेळी बोनस मिळवणं खूप महत्वाचं असतं. छान श्री गणेश वाशीरोहा, परंतु संजोगात थांबत नाहीये. वारंवार चढाया करतोय. एकतर्फी खेळ, वन साइड हिरो आताच म्हणावं लागेल. वारंवार जर सुरुवातीपासून स्पर्धा पाहिली तर संजोगचा आजचा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढलेला दिसतोय. क्रीडांगण नंबर 2 चालू करून घ्या. दोन्ही संघ उपस्थित आहेत. क्रीडांगण नंबर 1 वर पुढील होणारा सामना अंतिम पुकार. काही मिनिटांचा खेळ बाकी आहे. आकादेवी बोरी जय बजरंग रोहा क्रीडांगण नंबर 1 वर होईल. 2 चालू करून घ्या.
शेवटची 2 मिनिटं बाकी आणि यशस्वी चढाई अनिकेत राठाडेकडून. हा मथुर आहे मथुर. 1001 एक जबरदस्त खेळ करतोय. पण संजोगचं सुद्धा कौतुक करावं लागेल रुपेश सर. काय संयमाने आतापर्यंत त्यांनी खेळ केलाय. पहा एक बाजू एक भिंत ढासळते मात्र दुसरी बाजू तो उभी करण्याचा प्रयत्न करतोय. संजोगचं कौतुक करावं लागेल. त्याला माहिती आहे जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत माझ्यावरती स्वतःवरती किती विश्वास आहे, माझ्या पाठीराख्यांचा किती विश्वास आहे, माझ्या ग्रामस्थांचा किती विश्वास आहे. या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी आतापर्यंत त्यांनी केली आहे. टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. मग शेवटच्या विसर्जन पर्यंत सामना बदलू शकतोय. 16-17 पुन्हा एकदा चढाईसाठी. हा स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं होता. पाठीराख्यांचा ऐकला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी विश्वासाला तडा गेला. सतरा 17 आता मात्र खेळ चुरशीचा करणं अतिशय महत्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर गेला तो म्हणजे संजोग. हा सामना कोणाच्या बाजूने झुकल्याचा नियम नाहीये. क्रीडांगण नंबर 2 वर सुद्धा एक जबरदस्त सामना बादल खारीकवाडा विरुद्ध तलाघर. शेवटचा मिनिट बाकी आणि संजोग मैदानाच्या बाहेर आहे. होईल का 5-5 चढाया? या स्पर्धेला 4 लागतील का? शक्यता आहे परंतु नाकारता सुद्धा येत नाहीये. काही घडणार कारण याचा अंदाज लावणं आता मात्र कठीण होतोय. ओ हो तिकडे बघा काय आग्र्याहून सुटका केली आहे. तुफानी वेग धारण केलाय ते ओंकार मेस्त्री मात्र मैदानाच्या बाहेर. चांगली मसाज झालेली दिसते. हे रायगडचे वाघ आता गरजलेले आहेत म्हणून रसिकांनो कोणता खेळाडू आपल्यावर येईल हे सांगू शकत नाही. काळजी घ्या स्वतःची. अनिकेत कोणती रणनीती आखणार? सामना समसमान गुणांवरती सुटणार 1 नंबर मैदानावरती की अनिकेत मॅच घेऊन जाणार? रिस्क घेणं सुद्धा कठीण आहे आणि शांत संयम ठेवणं सुद्धा कठीण आहे. झालं संपलाय. 17-17 जाईल का सामना? 5-5 रेडवर रिस्क घेतोय की माघार घेतोय? आणि या तिकडे बघा क्रीडांगण नंबर 2 वर जबरदस्त लढाई. चढाई करेल एक नौकुरा खेळाडू. अशा तऱ्हेनं सामना जातोय 5-5 रेडवर. या स्पर्धेतील पहिला सामना शेवटी 4 चांद लागलेले असं म्हणावं लागेल कारण सामना 5-5 रेडवर आलेला आहे. अजय मोरे असतील खरोखर प्रत्येक जणांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी झोकून दिले. प्रत्येकाला स्प्रे घ्या जरा प्रथमोपचार.
रोहन पाच पाच रेडचा हा थरार. एकीकडे श्री गणेश वाशी रोहा तर दुसरीकडे नवतरुण तरणखोप. नवतरुणांचा भरणा असणारा नवतरुण तरुण खूप संघ पाहायला मिळतोय. एकट्या संजोगच्या जीवावरती आतापर्यंत हा सामना आपण पाहिला तर एक हाती घेण्याचा प्रयत्न होता, मात्र इतर खेळाडूंचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल. तितका संयम, तितकी जिद्द, तितकी चिकाटी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवली. धन्यवाद वाशीच्या खेळाडूंनो. बघा, प्रत्येक खेळाडूंना आपण खेळत असताना खेळाडू वृत्ती पण दाखवा. बघा, स्वतः मैदानाची आखणी केली जाते, ह्या गोष्टी आम्ही पाहतो मित्रांनो. खरोखर चांगली खेळाडू वृत्ती आहे ही. प्रत्येकाने असा आयोजकांना सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे.